थंडीची चव लागली तर थंडीमध्ये मस्त अशी बाजरीची धपाटी मस्त ही लागते, मिक्स आहे। तर या इथे मी ना अर्धा किलो बाजरी घेतलेली आहे, स्वच्छ म्हणजे अशी ना फक्त पुसून घ्यायची आपल्याला, छान मस्त अशी पुसलेली आहे, पावडर असते त्याच्यामुळे। आणि नंतर हिला ना मी ते कढईमध्ये आता इथे फक्त ना आता हिला भाजून घेत आहे। असे 3 ते 4 मिनटं आपल्याला हे फक्त गरम कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर ते गहू घेतलेले आहेत 100 ग्रॅम, तेही भाजून घेत आहे। तेच मी आता बघा हे काढून ठेवलेलं आहे प्लेटमध्ये सर्व बाजरी आणि गहू, आणि ज्वारी घेतलेली 100 ग्रॅम, तेही आपल्याला भाजून घ्यायचे आहे। ज्वारी आणि गहू असे पुसून घेतलेले आहे फक्त, आणि त्याचं मग आता भाजू 1-2 ते 3 मिनटं हलकीशी। ही मी काढून घेतलेली आहे, जास्त नाही आपल्याला भाजून घ्यायची आहे। ती उडदाची डाळ घेतलेली आहे मी 50 ग्रॅम घेतलेली आहे, आणि तिला ना फक्त ओल्या सुती कपड्याने आपल्याला पुसून घ्यायची आहे डाळी ह्या, आणि पंख्याखाली 1 तासभर सुकतात डाळी। तासभर मी चण्याची डाळ आणि ही उडदाची डाळ सुकून घेतलेली होती। तर आता हिला देखील आता छान आपल्याला खमंग भाजायची आहे। तर इथे बघा डाळी आणि मी सर्व काढून घेतलेले एका प्लेटमध्ये, आणि आता चण्याची डाळ शेवटी आपल्याला भाजून घ्यायची आहे। ते 50 ग्रॅम चण्याची डाळ आहे, ती छान अशी खमंग भाजूया आपण। गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला डाळी भाजताना, आणि सर्व जिन्नस भाजताना गॅस मीडियम असा कमी जास्त पण करायचा आहे। ते मी 1 चमचा बडीशेप आणि जिरे टाकलेले आहेत भाजून 1 चमचा। तर हे सर्व आपल्याला मिश्रण आहे थंड होऊन द्यायचं आहे, आणि त्यानंतर आपण हे आता गिरणीतून दळून आणायचं आपल्याला। असं मिडियमच दळायचं आहे, बारीक दळायचं नाही। तर चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक देखील करा, सबस्क्राईब करा। बाय।